नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। स्कूल जाने निकले कल्याण की 4 नाबालिग छात्राएं पहुंची राजस्थान। पुलिस ने 4 घंटे में ढूंढ निकाला लड़कियों को। कल्याण के एक प्रतिष्ठित स्कूल की 4 नाबालिग छात्राओं के अचानक लापता होने से गुरुवार को हड़कंप मच गया। स्कूल जाने के लिए घर से निकली छात्राएं स्कूल नहीं पहुंची, जिसके बाद परिजनों ने काफी तलाश की। कोई सुराग नहीं मिलने पर बाजारपेट पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई गई। पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए महज 4 घंटों के भीतर चारों छात्राओं को मारवाड़ रेलवे स्टेशन से सुरक्षित बरामद कर लिया। पुलिस के अनुसार शिकायत मिलते ही अतुल झेंडे और अशोक होनमाने के मार्गदर्शन में वरिष्ठ पुलिस निरीक्षक गणेश न्यायदे ने विशेष टीमें गठित की गई। तकनीकी जांच और अन्य माध्यमों से पता चला कि छात्राएं पहले कल्याण से लोकमान्य तिलक टर्मिनस पहुंची और वहां से अरावली एक्सप्रेस में सवार होकर राजस्थान के लिए रवाना हो गई थी। जांच के दौरान सूचना मिली कि छात्राएं मारवाड़ रेलवे स्टेशन पहुंचने वाली हैं। इसके बाद स्थानीय जीआरपी और आरपीएफ से संपर्क किया गया, जिन्होंने चारों छात्राओं को सुरक्षित अपने संरक्षण में ले लिया। इसके बाद बाजारपेट पुलिस की टीम उन्हें वापस कल्याण लेकर रवाना हो गई। पुलिस जांच में सामने आया कि चारों छात्राएं स्कूल जाने के बजाय अजमेर शरीफ दरगाह में दर्शन के लिए जा रही थी। इनमें 2 छात्राएं 8वीं और 2 छात्राएं 9वीं कक्षा की हैं। घटना के बाद कुछ समय के लिए अभिभावकों में दहशत का माहौल बन गया था। फिलहाल पुलिस ये जांच कर रही है कि छात्राओं ने बिना किसी को बताए अजमेर जाने का फैसला क्यों किया। कल्याण पहुंचने के बाद उनके बयान दर्ज कर आगे की जांच की जाएगी। 4 अल्पवयीन मुली शाळेतून बेपत्ता झाल्या होत्या आणि पोलिसांनी अथक प्रयत्न केला आणि अखेर त्या 4 मुलींना शोधून काढला। यामध्ये पोलिसांचं कौतुक केलं जातं। काय करतात? बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नॅशनल उर्दू स्कूल आहे। या स्कूलमध्ये 8वीत आणि 9वीत शिकणाऱ्या 2 मुली आहेत। म्हणजे 8वीत शिकणाऱ्या 2 मुली आणि 9वीत शिकणाऱ्या 2 मुली आहेत। त्यांचे वय 13.5 14.5 वर्षाचे आहे। या दिनांक 29/6 रोजी स्कूलमध्ये गेलेल्या होत्या। त्या संध्याकाळी घरी नाही आल्या, त्यामुळं रात्री उशिरा त्यांच्या कुटुंबातील पालकांनी येऊन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून सदर संदर्भामध्ये गुन्हे दाखल केलेले होते अपहरणाच्या संदर्भामध्ये। आणि याची तात्काळ माननीय वरिष्ठांची आम्हाला सूचना प्राप्त झाल्या, त्याप्रमाणे आम्ही 4 टीम तयार केल्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या। आणि त्याचा आम्ही शोध करीत असताना आम्हाला त्या मुली ट्रेनमधून राजस्थानकडे जात असल्याची आम्हाला माहिती मिळाली। तात्काळ आम्ही आरपीएफ आणि जीआरपी यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी आमचे पथकं पाठवून आम्ही त्या मुली मारवाड रेल्वे स्टेशन राजस्थान या ठिकाणी आरपीएफ आणि जीआरपीच्या मदतीने ताब्यात घेतलेल्या मुली सुखरूप आहेत। आणि त्या मुलींना आता एपीआय अंबिका गस्ते बाजारपेठ पोलीस ठाणे आणि पथक यांनी आता जस्ट जोधपूर या ठिकाणामध्ये CWC याच्याकडून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना सुखरूपरित्या परत घेऊन येत आहोत। अमरोहा के हसनपुर में लगातार हो रही बारिश के बीच दर्दनाक हादसा सामने आया है। नगर के झकड़ी अड्डे पर गुरुवार को एक पुराना और जर्जर गोदाम अचानक भरभरा कर गिर गया। हादसे के समय गोदाम के पीछे रहने वाला किराएदार परिवार पास ही मौजूद था। गनीमत रही कि कोई व्यक्ति इसकी चपेट में नहीं आया, लेकिन गोदाम का भारी मलबा वहां बंधी एक बछुआ पर गिर गया। मलबे में दबने से बछुआ की मौके पर ही मौत हो गई। बताया जा रहा है कि गोदाम मोहल्ला होली वाला निवासी मोतीलाल वर्मा का है, जो लंबे समय से जर्जर हालत में था। गोदाम ढहने की तेज आवाज सुनकर आसपास के लोग मौके पर पहुंचे और इलाके में अफरा तफरी मच गई। घटना की सूचना मिलते ही कस्बा इंचार्ज अंकुर मलिक पुलिस टीम के साथ मौके पर पहुंचे। पुलिस ने घटनास्थल का निरीक्षण कर मामले की जांच शुरू कर दी है। लगातार बारिश के चलते जर्जर भवनों के गिरने का खतरा बढ़ गया है। ऐसे में प्रशासन के सामने पुराने और कमजोर भवनों की पहचान कर समय रहते आवश्यक कार्रवाई करने की चुनौती है, ताकि भविष्य में इस तरह के हादसों को रोका जा सके। आज साकीनाका पुलिस स्टेशन के एरिया में खैरानी रोड पर पानी की निकासी वाली ग्रिल यानी ज्वाली की मरम्मत का काम चल रहा था। काम के दौरान एक पैदल यात्री असलम इसाक शेख उम्र 60 साल यादव नगर साकीनाका के रहने वाले गलती से खुले मैनहोल से पानी की निकासी में गिर गए। फायर ब्रिगेड को तुरंत बुलाया गया और अभी सर्च और रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है। मृतक आहेत ते तुमचे कोण होते, नेमके कुठे चाललेले होते, काय नेमकी घटना घडली आणि काय तुमची मागणी आहे? ते माझे मोठे दीर होते, माझ्या नवऱ्याचे मोठे भाऊ आहेत ते, आणि ते रस्त्याने जात होते। ते कामानिमित्त जात होते आणि ते रस्त्यावर त्यांना खड्डा दिसला नाही। खूप मोठा खड्डा होता आणि ते ढक्कन ओपन करून ठेवलं होतं। बीएमसीचा मोठा खड्डा होता आणि ते ढक्कन का ओपन करून दिलं? तुम्हाला गटर नाही साफ करायची तर मग तुम्ही ढक्कन का ओपन केलं? आणि एवढा मोठा माणूस पडताना तुम्हाला कोणाला पण दिसलं नाही, आणि दिसलं तर दिसलं, तुम्ही एवढा वेळ लावला त्यांना काढायला? आता ह्याची नेमकी घरी कोण कोण असतं, काय त्यांची एक बायको आहे, मुलगा आहे आणि एक मोठी मुलगी आहे। घरी कमावणारे हे एकटेच होते हे, आता आणि स्थिती खूपच वाईट आहे ह्यांची।
रोज कामाला रोज जायचे? रोजचे कामाला जाणारे माणसं आहेत ते. आज कुठे चालले होते नेमके? आज ते पण ते कामच बघायला चालले होते. मट्टीचे जे लेबर काम असतात ना ते करत होते ते. आता नेमकी तुमची मागणी काय आहे? आमची मागणी हेच आहे की जे जबाबदार आहे ह्याच्यावरती त्यांनी कारवाई त्यांना करावी आणि ह्याबद्दल आम्हाला मुआवजा हवा. ह्यांच्या घरची परिस्थिती चांगली नाहीये. ह्यांच्या मुलाला ह्यांच्या मुलीला काहीतरी मुआवजा त्यांनी मिळवून द्यावा. तुमच्या मात्रात आम्ही ह्यांना विनंती करतो, गव्हर्नमेंटला आम्ही विनंती करतो, आज आमचं गेलंय दुसरं कुणाचं जाऊ नये. आज आमचा दिवा मावळलाय, उद्या दुसऱ्यांचं कुणाचं असं नुकसान होऊ नये. हीच विनंती आहे माझी. दरवेळी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, काय म्हणाल तुम्ही? त्याला बीएमसी जबाबदार आहे का कोण जबाबदार आहे? आता नेमकं तुम्ही बीएमसी म्हणतात, पण काही कॉन्ट्रॅक्टरची पण गलती असू शकते ना. बीएमसी तर ओपन करते, तुम्ही काय करता ते कॉन्ट्रॅक्टर काय करतात ते आपली जबाबदारी का घेत नाहीये? कसं ते लोक आपली जबाबदारी घेत नाही? माणूस एक आमच्या घरातला माणूस कमावणारा आमचा माणूस गेला, ज्याच्या घरी जे पूर्ण जात होते त्याला माहिती त्याचं काय हे असतं. मी बोलण्याच्या पण स्थितीमध्ये नाहीये सर. हात पूर्ण श्रिंक होतात ते माझे. अब तक के लिए बस इतना ही. फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी बर्ती.